Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic, Kumte. Before starting to the today's session, let us first try to understand what we had seen in the last session. After that, we can move ahead. In the last session, we had seen about Cohen-Sutherland line clipping algorithm, in which we had divided our window plane into 9 different regions. According to those regions, we had assigned region codes to particular region, and with the help of those region codes we had evaluated the x and y coordinates of intersection points, and once we got the intersection points, then we can easily clip or cut the line. Okay, so that was Cohen-Sutherland line clipping algorithm. In this session we are going to see Cyrus-Bake line clipping algorithm. या सेशनमध्ये आपण सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम पाहणार आहोत. Cyrus Bake line clipping algorithm is used to clip 2D 3D lines against convex polygon or polyhedron. आता कोहेन-सुदरलँड अल्गोरिदममध्ये आपण बघितलंय की आपली विंडो जी होती ती रेक्टँग्युलर विंडो होती. हा जो ड्रॉबॅक आहे की वी वेर डिपेंडंट ऑन विंडो साईज, ओके, किंवा विंडो शेप. पण सायरस बेक अल्गोरिदममध्ये हे लिमिटेशन काढून टाकण्यात आलं. सायरस बेक अल्गोरिदममध्ये विंडो डझंट मॅटर, विंडो शेप डझंट मॅटर, पॉलिगॉन कोणताही पॉलिगॉन असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, हेक्झॅगॉन असेल, पेंटॅगॉन असेल, ऑक्टॅगॉन असेल, डझंट मॅटर, विंडो शेप डझंट मॅटर. इन सायरस बेक algorithm we can clip the line independent of shape of that particular window. Cyrus-Bake line clipping algorithm is actually a parametric line clipping algorithm. हा Cyrus-Bake line clipping algorithm जो आहे हा parametric line clipping algorithm याला म्हणतात, कारण याच्यामध्ये आपण पॅरामीटर घेतो आणि पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये ते पॅरामीटर पुटअप करून त्याची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट करतो, आणि विथ द हेल्प ऑफ दॅट we evaluate x and y coordinates of our intersection points. The term parametric means that we require finding the value of the parameter t in the parametric representation of the line segment. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्या लाईनचं पॅरामेट्रिक एक इक्वेशन, एक पॅरामेट्रिक इक्वेशन जे एका लाईनला रिप्रेझेंट करतं असं एक इक्वेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये टी हा पॅरामीटर असणार आहे. ओके, इथं टी ॲज्युम केला आहे आपण, वेगळं पण तुम्ही घेऊ शकता. Okay, for the point at that the segment intersects the clipping edge. Okay, and with the help of that आपण काय करणार आहे, intersection points आपण evaluate करणार आहे. Consider line segment P1 P2. आता line segment P1 P2 कन्सिडर करूया आपण. हे डायग्राम बघा, या डायग्राम मध्ये लाईन P1 आणि P2 ही जी लाईन आहे ही कन्सिडर करायची आपल्याला. ओके, consider the line segment P1 P2. The parametric equation of the line segment P1 P2 is given by P of t. Parametric equation लाईनचं कसं असतं बघा, P of t. आता इथं t जो आहे तो काय असणार आहे, पॅरामीटर असणार आहे. P of t इक्वल टू P1 प्लस t इंटू P2 मायनस P1. तर हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे या लाईनचं. ही P1 P2 जी लाईन आहे, या P1 P2 लाईनचं जे पॅरामेट्रिक इक्वेशन असणार आहे ते असं दाखवलं जातं, P ऑफ टी इक्वल टू P1 प्लस टी इंटू P2 मायनस P1. ओके, इथं टी काय आहे, पॅरामीटर आहे. ओके, वेअर टी व्हॅल्यू डिफाईन्स अ पॉईंट ऑन द लाईन गोईंग थ्रू P1 अँड P2. आता टी म्हणजे काय असणार आहे, तर या P1 आणि P2च्या मधला कोणताही पॉईंट असणार आहे. ओके, त्याला आपण पॅरामीटर म्हणतोय, टी पॅरामीटर. ओके, जो P1 आणि P2च्या इन बिटवीन असणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, कशी व्हॅरी करणार आहे त्याची व्हॅल्यू. टी व्हॅल्यू डिफाईन्स अ पॉईंट ऑन द लाईन गोईंग थ्रू P1 अँड P2 0 लेस दॅन ऑर इक्वल टू टी लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे तुमच्या पॅरामीटर टीची जी व्हॅल्यू असणार आहे, हे असे पॉईंट असणार आहे जो P1 P2च्या इन बिटवीन लाय करतो, आणि त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ते 0 टू 1च्या दरम्यान असणार आहे. ओके, किती असेल मग ती, 0.1 असेल, 0.2 असेल. ओके, मल्टिपल टी पॉईंट्स मिळणार आहेत आपल्याला इथं, कारण P1 आणि P2च्या मध्ये मल्टिपल पॉईंट्स असणार आहेत.
ओके. आणि या पॉईंट्सला पण एक टी हे पॅरामीटर नाव देऊन कन्सिडर केलेलं आहे. आणि या या P1 आणि P2च्या मध्ये भरपूर पॉईंट्स असणार आहेत, त्याच्यानुसार त्यांची व्हॅल्यूज असणार आहे. ओके. मग हे टीची जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे, तर 0 to 1च्या मध्ये व्हॅरी करणार आहे ते. मग ते 0.1 असेल, 0.2 असेल, 0.3 असेल, डझंट मॅटर. ओके. पण 1 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त अशी त्या पॅरामीटर टीची व्हॅल्यू व्हॅरी होणार आहे. 0 less than or equal to t less than or equal to 1 defines the line segment between P1 and P2. ओके. इफ t इक्वल टू 0, आता t ची व्हॅल्यू जर 0 जर असेल तर काय आहे, आता ह्या t ची व्हॅल्यू 0 जी आहे ती आपल्या लाईन सेगमेंट जी P1 P2चं जे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुटअप करून आपण इक्वेशन काय आहे तर बघूयात. इफ t इक्वल टू 0 देन आता ही t इक्वल टू 0 याच्यामध्ये पुटअप केला आपण तर p ऑफ 0 काय येणार आहे, t ची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर इथं हे जे इव्हॅल्युएशन येणार आहे ते 0 येणार आहे. बरोबर आहे. 0 इंटू P2 मायनस P1 म्हणजे 0च येणार आहे. म्हणजे P ऑफ 0 इक्वल टू काय आला, P1 आला. ओके. जर t ची व्हॅल्यू 0 असेल तर P ऑफ 0 इज इक्वल टू P1. ओके. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट झाला तो. इफ t इक्वल टू 1, ओके, आता t ची व्हॅल्यू जर 1 जर आपण पुटअप केली या इक्वेशनमध्ये, P ऑफ 1 काय येणार आहे, P ऑफ 1 काय येणार आहे, P2 येणार आहे. ओके. तर हा झाला आपला लास्ट पॉईंट, एंडिंग पॉईंट. ओके. याच्यामध्ये तुमचं टीची जी व्हॅल्यू आहे ते व्हॅरी होणार आहे. ओके. कन्सिडर अ कॉन्व्हेक्स क्लिपिंग रिजन आर. आता कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचे टाईप झालेले आहेत, तुम्हाला माहिती आहे त्याचे टाईप्स, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन, कॉन्केव्ह पॉलिगॉन. याच्यामधला आपला जो विंडो जो असणार आहे तो कॉन्व्हेक्स पॉलिगॉन असणार आहे. ओके. कन्सिडर अ कॉन्व्हेक्स क्लिपिंग रिजन आर. आता ही शेजारची डायग्राम बघा, हा तुमचा रिजन आर आहे, हा कॉन्व्हेक्स तुमचा विंडो पॉलिगॉन आहे. ओके. कन्सिडर अ कॉन्व्हेक्स क्लिपिंग रिजन आर. एफ इज द बाउंड्री पॉईंट. आता हा एफ जो आहे हा काय आहे, बाउंड्री पॉईंट ऑफ द कॉन्व्हेक्स रिजन आर. हा काय आहे, एफ काय आहे, बाउंड्री पॉईंट ऑफ युअर कॉन्व्हेक्स रिजन आर. हा जो तुमचा रिजन आहे हा, याचा बाउंड्री पॉईंट काय आहे, एफ. ओके. एन इज एन इनर नॉर्मल फॉर वन ऑफ इट्स बाउंड्रीज ॲज शोन इन द फिगर. आता हा एन जो आहे इथं, हा पॉईंट हा काय आहे, याला काय म्हणतो आपण, इनर नॉर्मल असं म्हणतो. हा जो आहे तो काय आहे, बाउंड्री पॉईंट. आणि हा तुमचा ब्लॅक जो आहे विंडो जो दिसतोय तुम्हाला तो काय आहे, तुमचा कॉन्व्हेक्स रिजन आहे. ओके. आता बघूयात. ओके. हे कन्सिडर केलं आपण. ओके. अकॉर्डिंग टू डायग्राम. देन वी कॅन डिस्टिंग्विश इन विच रिजन अ पॉईंट लाय बाय लुकिंग ॲट द व्हॅल्यू ऑफ द डॉट प्रॉडक्ट. आता एखादा पॉईंट तुमच्या कॉन्व्हेक्स रिजनच्या मध्ये आहे का नाही हे कशावरून ठरवतो आपण, तर व्हॅल्यू ऑफ द डॉट प्रॉडक्ट. कोणतं डॉट प्रॉडक्ट, एन, इथं पुढे दिलेलं आहे एन इंटू पी ऑफ टी मायनस एफ. ओके. याचं जे डॉट प्रॉडक्टचं जे व्हॅल्यू आहे त्याच्यावरून तुम्हाला इव्हॅल्युएट करता येतं की पर्टिक्युलर पॉईंट जो आहे हा या कॉन्व्हेक्स रिजनमध्ये आहे किंवा नाही, लाय होतोय किंवा नाही, हे तुम्ही या डॉट प्रॉडक्टच्या व्हॅल्यूवरून ठरवू शकता. इफ डॉट प्रॉडक्ट इज निगेटिव्ह, आता हे वरचं जे डॉट प्रॉडक्ट आहे एन इंटू पी ऑफ टी मायनस एफ, हे जर निगेटिव्ह जर असेल, दॅट इज एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इज लेस दॅन 0, देन द वेक्टर पी ऑफ टी मायनस एफ इज पॉइंटेड अवे फ्रॉम द इंटेरियर ऑफ द आर. जर हे डॉट प्रॉडक्ट जर निगेटिव्ह जर असेल तर पी ऑफ टी मायनस एफ, ओके, पी ऑफ टी मायनस एफ हा जो वेक्टर जो असणार आहे तो काय असणार आहे, इट पॉइंट्स अवे फ्रॉम इंटेरियर रिजन आर. हा तुमच्या रिजन पासून अवे पॉइंट होणार आहे. ओके. इफ डॉट प्रॉडक्ट इज 0, जर या एन डॉट पी ऑफ टी मायनस एफचं डॉट प्रॉडक्ट व्हॅल्यू जर 0 जर असेल तर काय आहे, दॅट इज एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0 हे. देन द वेक्टर पी ऑफ टी मायनस एफ इज पॉइंटेड पॅरलल टू द प्लेन कंटेनिंग एफ. ओके. हा जो प्लेन आहे याला तो पर्टिक्युलर जो वेक्टर असणार आहे या प्लेनला, ज्या प्लेनमध्ये एफ आहे त्या प्लेनला हा तुमचा पर्टिक्युलर जो वेक्टर आहे पी ऑफ टी मायनस एफ हा काय असणार आहे, पॅरलल असणार आहे जर डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर. ओके.
पुढची कंडिशन बघा आता, इफ डॉट प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह दॅट इज एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इज ग्रेटर दॅन 0, देन द वेक्टर पी ऑफ टी मायनस एफ इज पॉइंटेड टुवर्ड्स द इंटेरियर ऑफ द रिजन. ओके, आता हा जो पर्टिक्युलर डॉट प्रॉडक्ट जो आहे तो जर पॉझिटिव्ह जर असेल तर तुमचा हा पर्टिक्युलर वेक्टर जो आहे तो काय असणार आहे, तुमच्या रिजनकडे टुवर्ड्स द रिजन तुमचा तो वेक्टर पॉइंट आउट करणार आहे. ओके, 3 आहेत वेक्टर, एक अवे फ्रॉम युअर बाउंड्री रिजन, एक पॅरल टू युअर बाउंड्री रिजन अँड एक इनर टू द युअर कॉन्व्हेक्स आर रिजन. ओके, तर असे हे डॉट प्रॉडक्ट्स आहेत. डॉट प्रॉडक्ट्स फॉर थ्री पॉइंट्स इनसाइड आउटसाइड अँड ऑन द बाउंड्री ऑफ द क्लिपिंग रिजन. ओके, आता हे काय आहेत बघूया आपण कंडिशन्स. ॲज शोन इन द फिगर, इफ द पॉइंट एफ लाईज इन द बाउंड्री प्लेन ऑर एज फॉर विच एन इज इनर नॉर्मल. ओके, एफ जर बाउंड्री पॉईंट जर असेल आणि तो त्या बाउंड्रीवर लाई होतोय, एजवर लाई होतोय तुमच्या विंडोच्या, एफ जो आहे तो तुमच्या क्लिपिंग विंडोच्या एजवर आहे. ओके, आणि एन जो आहे तो काय आहे, इनर नॉर्मल जर असेल तर देन दॅट पॉइंट टी, तुमचा पॅरामीटर टी ऑन द लाईन पी ऑफ टी विच सॅटिस्फाय एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0 कंडिशन, ही हा जो डॉट प्रॉडक्ट जो 0 जो आहे. ओके, एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0, जर एफ हा तुमचा बाउंड्री पॉईंट तुमच्या विंडो प्लेनच्या एजवर लाय होतोय, एन जर इनर नॉर्मल जर असेल तर असा टी पॉइंट पी ऑफ टी, ओके, जो हा डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0 कंडिशन सॅटिस्फाय करतो. ओके, एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0 कंडिशन इज द इंटरसेक्शन ऑफ द लाईन विथ द बाउंड्री एज. असा तो पॉईंट काय असणार आहे तर तुमच्या एज सोबत तो पर्टिक्युलर जो पी ऑफ टी असणार आहे तो काय असणार आहे, इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे. ओके, कोणता इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे, टी हा पॅरामीटर आहे. ओके, आपण कन्सिडर केलेला आहे P1 P2 लाईनचा. आता एफ जर तुमच्या क्लिपिंग विंडोच्या एजवर लाय होत असेल, एफ बाउंड्री पॉईंट, एन जर इनर नॉर्मल जर असेल तर असा पी ऑफ टी पॉईंट, ओके, असा पॅरामीटर टी पॉईंट, ओके, असा पॉईंट जो डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0 कंडिशन सॅटिस्फाय करतो. कोणता डॉट प्रॉडक्ट, एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0, ही कंडिशन तो पर्टिक्युलर पी ऑफ टी पॉईंट सॅटिस्फाय करतो. तो पर्टिक्युलर पॉईंट काय असणार आहे, आपला इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे विच लाईज ऑन द एज ऑफ युअर विंडो. ओके, तर आपलं एम काय, मग हा जो पर्टिक्युलर पॉईंट जो आहे आपल्याला लाईन क्लिप करायची आहे. ऑल राईट, लाईन क्लिप करायची म्हणजे आपल्याला काय करायचं, लाईन कट करायची आहे. आता लाईन जर कट करायची असेल तर आपल्याला लाईन का कट करायची आहे, जी लाईन विंडोच्या इनसाइड रिजनमध्ये लाय होते तेवढीच लाईन आपल्याला युजरला डिस्प्ले करायची किंवा शो करायची आहे. मग विंडोच्या आउटसाईड जी पण लाईन फॉल होणार आहे ती पर्टिक्युलर लाईन सेगमेंट आपल्याला काय करायची आहे, कट करायची आहे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर इंटरसेक्शन पॉईंट्स पाहिजेत. ओके, इंटरसेक्शन पॉईंट्स कोणते पाहिजेत आपल्याला, आता जे पॉईंट्स तुमच्या क्लिपिंग विंडोच्या एजला कट करतायत, ओके, इंटरसेक्ट करतायत, असे इंटरसेक्शन पॉईंट्स पाहिजेत. म्हणजे हे असे इंटरसेक्शन पॉईंट्स मिळाल्यानंतर आपण ती पर्टिक्युलर जी लाईन आहे तुमची ती काय करू शकतो, क्लिप करू शकतो किंवा कट करू शकतो. ओके, तर आपलं एम काय आहे तर हे इंटरसेक्शन पॉईंट्स फाइंड आउट करणे आणि या इंटरसेक्शन पॉईंट्स फाइंड आउट यांचे XY कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठीच आपल्याकडे लाईन क्लिपिंग अल्गोरिदम्स आहेत. ओके, तर याच्यापैकी या लाईनमध्ये आपण काय करतो, या अल्गोरिदममध्ये आपण काय करतोय की हे पॅरामेट्रिक इक्वेशन यूज करतो या अल्गोरिदममध्ये. ओके, तर या पॅरामेट्रिक इक्वेशनमध्ये एक पॅरामीटर असतं. आता इथं आपण टी हे पॅरामीटर कन्सिडर केलं. मग आपलं एम काय आहे, त्या पर्टिक्युलर पॅरामीटरचा यूज करून ते पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंट जो आहे त्याचं XY कोऑर्डिनेट फाइंड आउट करणं, म्हणजेच इंटरसेक्शन पॉईंट्स फाइंड आउट करणं. आणि वन्स वी हॅव इंटरसेक्शन पॉईंट्स देन वी कॅन क्लिप द लाईन इझिली. ओके, हेच आपण इथं बघत आहोत. ओके, तर आता इंटरसेक्शन पॉईंट्स कोणता आहे हे इथं सांगितलेलं आहे की जर एखादा एफ पॉईंट जो आहे जो तुमच्या क्लिपिंग विंडोच्या एजवर लाय होतो त्याला आपण बाउंड्री पॉईंट कन्सिडर केलेला आहे. एन एक पॉईंट घेतलेला आहे जो ज्याला आपण इनर नॉर्मल असं म्हटलेलं आहे. ओके, एन जर इनर नॉर्मल असेल, एफ जर तुमचा बाउंड्री पॉईंट असेल. ओके, तर अशा कंडिशनमध्ये जो डॉट प्रॉडक्ट इक्वल टू 0, कोणतं डॉट प्रॉडक्ट, एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0, हा
कंडिशन जो पी ऑफ टी पॉईंट सॅटिस्फाय करतो त्या पर्टिक्युलर पी ऑफ टी पॉईंटला आपण काय म्हणणार आहे, इंटरसेक्शन पॉईंट म्हणणार आहे. ओके, आणि याचेच एक्स वाय कॉर्डिनेट्स आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, सो दॅट वी कॅन क्लिप द विंडो, सॉरी क्लिप द लाईन. ओके, टू गेट द फॉर्मल स्टेटमेंट of the Cyrus-Beck algorithm, we substitute value of P of t in the equation 3. आता काय करायचं आहे बघा, हे आपलं इक्वेशन 3 आहे. ओके, n डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू 0 हे काय आहे, आपलं इक्वेशन 3 आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, या पी ऑफ टीची जी व्हॅल्यू आहे, जे आपण P1 P2चं पॅरामेट्रिक लाईन इक्वेशन जे घेतलं होतं पी ऑफ टी, ते पर्टिक्युलर जे इक्वेशन आहे त्याच्यातली पी ऑफ टीची व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन 3 मध्ये आपण पुटअप करणार आहे. सो दॅट वी कॅन गेट जनरलाइज्ड इक्वेशन फॉर्म फॉर अवर सायरस-बेक अल्गोरिदम. तर आता हे इक्वेशन 3 मध्ये आपण ह्या पी ऑफ टीची व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, हे P1 P2 लाईन P1 P2चं पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. पी ऑफ टी इक्वल टू P1 प्लस टी ऑफ P2 मायनस P1, हे जे इक्वेशन आहे, व्हॅल्यू जी आहे पी ऑफ टीची, ती आपण काय करणार आहे, इक्वेशन 3 मध्ये पुटअप करणार आहे. आता हे इक्वेशन 3 मध्ये ही P1 प्लस टी ऑफ P2 मायनस P1 काय करू, आपण सबस्टिट्यूट करू. ओके, आता हे सबस्टिट्यूट केलं आपण याच्यामध्ये इक्वेशन 3 मध्ये, मग काय येणार आहे, एन डॉट. ओके, इथं हे इक्वेशन परत एकदा लिहून घेतलेलं आहे इक्वेशन 3, एन डॉट पी ऑफ टी मायनस एफ इक्वल टू एन डॉट, हे व्हॅल्यू इथं पुटअप केले आपण, P1 प्लस P2 मायनस P1 इंटू टी मायनस हा एफ जो आहे तो आहे तसा इथं लिहिलेला आहे. ओके, मग याच्यावरून आपल्याला काय मिळालं, हे इक्वेशन 5. इक्वेशन 5 कसं मिळालं, पी ऑफ टीची पॅरामेट्रिक इक्वेशनची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केली. या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू काय होती, पी ऑफ टीची, पी ऑफ टी इक्वल टू P1 प्लस P2 मायनस P1 इंटू टी, ही जी व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, मायनस एफ, याच्यावरून आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. ऑल राईट, आता द रिलेशन शुड बी अप्लाइड फॉर ईच बाउंड्री. आता हे जे इक्वेशन 5 जे आहे ते आपण एका एजसाठी काढलेला आहे. तुमचं जे पॉलिगॉन जो आहे तो मल्टिपल एजचा असणार आहे, बरोबर आहे. रेक्टँगल असेल तर त्याला 4 एज असणार आहेत, पेंटॅगॉन असेल तर त्याला 5 एज असणार आहेत, हेक्झॅगॉन असेल तर त्याला 6 एज असणार आहेत. ओके, परत ऑक्टॅगॉन असेल तर त्याला 8 एज असणार आहेत. अकॉर्डिंग टू एजेस ऑफ युअर पॉलिगॉन तुमचं इक्वेशन 5 जे आहे तेवढ्या वेळा तुम्हाला ते इव्हॅल्युएट करावे लागणार आहे. ऑल राईट, मग ह्याच्यासाठी आपण काय करू, या सायरस-बेक अल्गोरिदमसाठी इंडिपेंडंट ऑफ युअर नंबर ऑफ पॉलिगॉन एजेस आपण एक जनरलाइज्ड फॉर्म ऑफ इक्वेशन 5 कसं तयार करायचं बघूयात आपण. जे मल्टिपल एज पॉलिगॉनसाठी, डिफरंट एजेस ऑफ पॉलिगॉनसाठी ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहेत. कसं करायचं इव्हॅल्युएट बघूया आपण आता. द रिलेशन शुड बी अप्लाइड फॉर ईच बाउंड्री प्लेन और एज ऑफ द विंडो टू गेट द इंटरसेक्शन पॉइंट्स. दस इन जनरल फॉर्म इक्वेशन 5 कॅन बी रिटर्न ॲज कसं, एन आय, इथं आय कन्सिडर केला आहे. आय म्हणजे काय असणार आहे तुमचं इथं, नंबर ऑफ युअर पॉलिगॉन एज, नंबर, फर्स्ट नंबर एज, सेकंड एज, थर्ड एज, फोर्थ एज, फिफ्थ एज. ओके, पेंटॅगॉनचे 5 झाल्या. ओके, तसंच ऑक्टॅगॉन असेल तर 8 पर्यंत जावं लागेल तुम्हाला, तसं आय घेतलेलं आहे इथं. ओके, एन आय डॉट, इक्वेशन बघा सगळ्यात खालचं इक्वेशन नंबर 6, एन आय डॉट P1 प्लस P2 मायनस P1 इंटू टी मायनस एफ आय. ओके, म्हणजे इथं काय केलेलं आहे, तुमच्या इनर नॉर्मल आणि तुमचा बाउंड्री पॉईंट एफ जो आहे तो प्रत्येक एजनुसार चेंज होणार आहे, म्हणून इथं त्याला आय, हे जनरलाइज्ड इक्वेशनसाठी आपण इथं आय वापरलेलं आहे, nth आणि एफ असं. एन आय डॉट P1 प्लस P2 मायनस P1 इंटू टी मायनस एफ आय इक्वल टू 0. हे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 6 मिळालं. वेअर आय इज एज नंबर, आय काय असणार आहे तुमचा, एज नंबर असणार आहे. म्हणजे तो इनर नॉर्मल समजा N1 असेल आणि F1 जर असेल तर तो N1 काय असणार आहे तुमचा फर्स्ट एजचा इनर नॉर्मल झाला, F1 काय असणार आहे फर्स्ट एजचा बाउंड्री पॉईंट झाला, परत N2 असेल आणि F2 असेल, असं ते एज नंबर नुसार ते काय असणार आहे, व्हॅरी होणार आहे. ऑल राईट,
सॉल्विंग इक्वेशन 6. आता इक्वेशन 6 ज्यावेळेस आपण सॉल्व करेल, ओके, हे जे इक्वेशन आहे एन आय डॉट पी वन प्लस पी टू मायनस पी वन इंटू टी मायनस एफ आय, हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला इक्वेशन 6 सॉल्व जर केलं तर आपल्याला इक्वेशन 7 मिळतं. त्यानुसार काय मिळणार आहे आपल्याला इक्वेशन सॉल्व केल्यानंतर एन आय डॉट पी वन मायनस एफ आय प्लस एन आय डॉट पी टू मायनस पी वन इंटू टी, काय केलेलं आहे एन आयनी मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इक्वेशन ते सॉल्व केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं मग हे इक्वेशन नंबर 7. ओके, आता बघा हिअर द वेक्टर पी टू मायनस पी वन, हिअर वेक्टर पी टू मायनस पी वन डिफाईन्स द डिरेक्शन ऑफ द लाईन. पी टू मायनस पी वन काय, हा वेक्टर काय डिफाईन करतो तर त्या पर्टिक्युलर लाईनची डिरेक्शन डिफाईन करतो. ओके, द डिरेक्शन ऑफ द लाईन इज इम्पॉर्टंट टू करेक्टली आयडेंटिफाय द विजिबिलिटी ऑफ द लाईन. डिरेक्शन ऑफ द लाईन कशासाठी लागते तर टू कन्सिडर द विजिबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन. त्याच्यासाठी आपल्याला काय लागते, डिरेक्शन ऑफ द लाईन लागते. ओके, एखाद्या लाईनची डिरेक्शनवरून आपल्याला त्या लाईनची विजिबिलिटी कळते. द वेक्टर पी वन मायनस एफ आय, ओके, द वेक्टर पी वन मायनस एफ आय हा वेक्टर इज proportional to the distance from end point of the line to the boundary point. ओके, हा एंड पॉईंट आहे तुमचा. ओके, आणि हा काय बाउंड्री पॉईंट आहे. तर हा जो वेक्टर आहे तो काय डिफाईन करतो, द वेक्टर पी वन मायनस एफ आय इज प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, ओके, फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द लाईन टू द बाउंड्री पॉईंट. बाउंड्री पॉईंटमधलं आणि तुमच्या लाईनच्या एंड पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे ते कोणता वेक्टर डिफाईन करतो, पी वन मायनस एफ आय. ओके, लेटस डिफाईन डी इक्वल टू पी टू मायनस पी वन. आता डिरेक्शनला कॅपिटल डी हे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. लेटस डिफाईन डी इक्वल टू पी टू मायनस पी वन ॲज द डिरेक्शन ऑफ द लाईन अँड डब्ल्यू आय इक्वल टू पी वन मायनस एफ आय, हे जे वेक्टर होतं मागाचं ते काय असणार आहे, डब्ल्यू आय ॲज वेईंग फॅक्टर. या डब्ल्यू आयला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, वेईंग फॅक्टर कन्सिडर केलेला आहे. म्हणजे ही तुमच्या लाईनची डिरेक्शन झाली आणि हा जो वेक्टर आहे तो काय करतो, तुमच्या लाईनची विजिबिलिटी डिफाईन करतो. डिरेक्शन डी म्हणजे ही तुमची लाईनची डिरेक्शन झाली आणि हा जो असणार आहे वेक्टर तो काय असणार आहे, तुमच्या लाईनचा वेईंग फॅक्टर असणार आहे. ओके, नाव सबस्टिट्यूटिंग न्यूली डिफाईन्ड व्हेरिएबल डी. आता हा जो नवीन जो व्हेरिएबल डी आपण डिफाईन केला ॲज द डिरेक्शन ऑफ द लाईन अँड वेईंग फॅक्टर डब्ल्यू आय इन इक्वेशन 7. आता हे जे आपण नवीन फॅक्टर्स जे डिफाईन केलेले आहेत ते जे आहेत ते आपण काय करणार आहे, तुमच्या ह्या इक्वेशन 7मध्ये ते पुटअप करणार आहे. ते पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघूया. एन आय डॉट पी वन मायनस एफ आय म्हणजे काय झालं, तुमचा वेईंग फॅक्टर झाला. ओके, एन आय डॉट डब्ल्यू आय प्लस एन आय डॉट हा काय झाला, पी टू मायनस पी वन म्हणजे तुमची डिरेक्शन ऑफ द लाईन डी फॅक्टर झाला. हा इथं घेतला, इथं सॉरी, एन आय डॉट डी इंटू टी. ओके, डब्ल्यू आय वेईंग फॅक्टर आणि डिरेक्शनचं जे आपण नवीन कन्सिडर केलेलं आहे ते इक्वेशन 7मध्ये आपण काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन 8 मिळालेलं आहे. इक्वेशन 8 काय असणार आहे मग, एन आय डॉट डब्ल्यू आय प्लस एन आय डॉट डी ऑफ टी इंटू टी इक्वल टू 0. हे काय आहे तुमचं इक्वेशन 8 आहे. ओके, त्याच्यानंतर त्याला एक इव्हॅल्युएट अजून केलेला आहे आपण. ओके, टीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची म्हणून ॲज पर टी आपण त्या इक्वेशनला आपण काय केलेलं आहे, ॲडजस्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे, मायनस ऑफ एन आय डॉट डब्ल्यू आय डिवायडेड बाय एन आय डॉट डी. ऑल राईट, तर हे तुमचं इक्वेशन 9 आहे, वेअर डी इज नॉट इक्वल टू 0. जिथं डीची व्हॅल्यू 0 नसणार आहे, कारण डी जो आहे तुमचा हा या पर्टिक्युलर 9th इक्वेशनमध्ये काय आहे, डिनॉमिनेटर आहे. जर डिनॉमिनेटर 0 जर असेल तर ते पर्टिक्युलर इक्वेशनची व्हॅल्यू काय होते, इन्फिनिटी होते. म्हणून डी हा 0 आपल्याला कन्सिडर करायचा नाही आहे. आणि आयची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 2 3 एज नंबर आहे आय म्हणजे. ओके, तर टीची व्हॅल्यू अशा प्रकारे आपल्याला इथं मिळालेली आहे. तर टी असा फाइंड आउट करतात. ऑल राईट, the equation 9 is used to obtain the value of the t for the intersection of the line with each edge of the clipping window. आता हा पर्टिक्युलर टी जो पॉईंट आहे तो कसा असणार आहे, या फॉर्म्युलेने आपण तो पर्टिक्युलर टीची व्हॅल्यू पी ऑफ टी जो आहे इंटरसेक्शन पॉईंट म्हणजेच
तो आपण इव्हॅल्युएट करणार आहे. आणि आय म्हणजे काय आहे, इथं एज नंबर आहे. ओके, तर तुमच्या पॉलिगॉनच्या क्लिपिंग तुमची विंडो असणार आहे, तो कोणताही पॉलिगॉन असणार आहे. ओके, तर त्या पॉलिगॉनचे किती एजेस आहेत त्याच्यानुसार या आयची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये चेंज होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू फाइंड आउट value of t which will be helpful for finding out our intersection point. Okay, now we must select the proper value for t using following tips. आता या t ची कोणती व्हॅल्यू घ्यायची याच्यासाठी काही टिप्स आहेत. ओके, तर बघूयात आता या काय टिप्स आहेत. फर्स्ट टिप, if t is outside of the range 0 less than equal to t less than equal to 1 then it can be ignored. जर तुमचा t ची जी व्हॅल्यू आहे ती 0 आणि 1च्या मध्ये जर नसेल तर ती पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तो आपण काय करू शकतो, इग्नोर करू शकतो. ओके, वी नो दॅट द लाईन कॅन बी इंटरसेक्ट द कॉन्व्हेक्स विंडो इन ॲट मोस्ट 2 पॉईंट्स. ओके, कॉन्व्हेक्समध्ये जास्तीत जास्त तुम्हाला माहिती आहे लाईन किती पॉईंट्सला इंटरसेक्ट करते, 2 पॉईंटला. ओके, दॅट इज ॲट 2 व्हॅल्यूज ऑफ टी. म्हणजेच आपल्याला काय एम असणार आहे इथं, 2 व्हॅल्यूज ऑफ टी मिळणार आहे तिथं. ओके, विथ इक्वेशन 9 there can be several values of t in the range of 0 less than or equal to t less than or equal to 1. We have to choose the largest lower limit and the smallest upper limit. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे त्याच्यावेळेस आपल्याला मल्टिपल टीचे व्हॅल्यूज मिळणार आहेत, पॉईंट्स मिळणार आहेत. ओके, पण आपल्याला सर्व घ्यायचे नाही आहेत. आपल्याला 2च टीची व्हॅल्यू जे आहे ते आपण कन्सिडर करणार आहे. कोणत्या 2 टीचे व्हॅल्यू, जे आपले 2 इंटरसेक्शन पॉईंट असणार आहेत. ओके, विंडोच्या एज सोबत जे इंटरसेक्शन पॉईंट्स असणार आहेत ते 2 असणार आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या पर्टिक्युलर P1 P2 लाईनवर मल्टिपल टी पॉईंट्स मिळणार आहेत, पण आपल्याला सगळे नाही पाहिजेत, आपल्याला 2च पाहिजेत जे इंटरसेक्शन पॉईंट्स म्हणून असणार आहेत. तर ते कोणते इंटरसेक्शन पॉईंट्स म्हणून घ्यायचे, कोणत्या टीची व्हॅल्यू, कोणत्या टीला इंटरसेक्शन पॉईंट्स म्हणायचं, तर त्याच्यासाठी 2 सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला. लार्जेस्ट लोअर लिमिट. ओके, लार्जेस्ट लोअर लिमिट अँड द स्मॉलेस्ट अप्पर लिमिट, हे ज्या टीची व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला काय करायचे आहे, कन्सिडर करायचे आहे. ऑल राईट, इफ ni डॉट डी आय इज ग्रेटर दॅन 0, हे जे पर्टिक्युलर जे प्रॉडक्ट आहे ni डॉट डी आय इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह जर असेल, देन द इक्वेशन 9 गिव्स द लोअर लिमिट व्हॅल्यू. आता हे लोअर लिमिट कसं काढायचं, जर तुमच्या ni डॉट डी आय म्हणजेच इनर नॉर्मल आणि डिरेक्शन ऑफ युअर व्हेक्टर P1 P2 किंवा P2 P1 हे जे व्हेक्टर आहे यांचं प्रॉडक्ट जर पॉझिटिव्ह जर असेल तर तो पर्टिक्युलर इक्वेशन आपल्याला कोणतं देतो, व्हॅल्यू, लोअर लिमिट व्हॅल्यू फॉर टी देतो. ओके, इफ ni डॉट डी आय इज लेस दॅन 0, हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट जर निगेटिव्ह जर असेल, देन इक्वेशन 9 गिव्स अप्पर लिमिट व्हॅल्यू फॉर टी. हे पर्टिक्युलर जर डॉट प्रॉडक्ट जे आहे एनचं आणि डीचं हे जर पॉझिटिव्ह जर असेल तर आपल्याला लोअर लिमिट व्हॅल्यू फॉर टी मिळते. जर नेगेटिव्ह जर असेल तर आपल्याला काय मिळतं, अप्पर लिमिट व्हॅल्यू फॉर टी मिळतं. ओके, आता हे एवढं जे एक्सप्लेनेशन होतं हे आत्तापर्यंतचं, एक्झामला जर 6 मार्काला जर विचारलं तर हे पहिल्यापासून आत्तापर्यंत जेवढं एक्सप्लेन केलं ते पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे विथ दिस अल्गोरिदम. ॲक्च्युली अल्गोरिदमचे स्टेप आता स्टार्ट होणार आहेत. त्याचे प्री रिक्वेसाईट, अल्गोरिदम कळण्यासाठीचे जे प्री रिक्वेसाईट होतं ते आत्तापर्यंत मी एक्सप्लेन केलं. ऑलराईट, इथून पुढं अल्गोरिदमचे स्टेप्स स्टार्ट होणार आहेत. आता फक्त जर तुम्हाला 4 मार्काला जर अल्गोरिदम जर विचारला तर या 13 स्टेप्स लिहायच्या आहेत. जर 6 मार्काला जर विचारला तर हे डायग्रॅम वगैरे सर्व काढून पहिल्यापासून तुम्हाला या अल्गोरिदमच्या 13व्या स्टेपपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. ऑलराईट, मोस्टली आत्तापर्यंत MSBTच्या एक्झाममध्ये मोस्टली हा अल्गोरिदमच्या स्टेप्स विचारलेले आहेत. याच्यावर डिपेंडंट 90% किंवा 99% अल्गोरिदमच्या स्टेप्स विचारलेले आहेत. राईट स्टेप्स फॉर सायरस बेक अल्गोरिदम असं क्वेश्चन आलेलं आहे. याच्यावर डिपेंडंट प्रॉब्लेम आलेला नाही आहे. ओके, मॅथमॅटिकल न्यूमेरिकल प्रॉब्लेम आलेलं नाही आहे आजपर्यंत, पण येऊ शकतं म्हणून आपण प्रॉब्लेम पण घेणार आहे जेणेकरून तुम्हाला अल्गोरिदम अजून चांगल्या रीतीने कळू शकेल. म्हणून आपण एक प्रॉब्लेम पण घेणार आहे आणि 99% तर येत नाही, पण जर आलं तरी तुम्हाला ते पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला यायला पाहिजे. म्हणून आपण पुढच्या लेक्चरमध्ये या सायरस बेक याच्यावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण घेणार आहोत. ओके, आता या अल्गोरिदम काय आहे बघूया, त्याचे स्टेप्स काय आहेत बघूयात आपण. स्टेप 1 मध्ये काय करतो बघा आपण,
रीड एंड पॉईंट्स ऑफ लाईन P1 आणि P2. सर्वप्रथम आपण काय करतो, या P1 आणि P2चे जे कोऑर्डिनेट्स असणार आहेत XY कोऑर्डिनेट्स, ते आपण काय करतो, इनपुट करून घेतो. रीड एंड पॉईंट्स ऑफ द लाईन P1 P2 ही आपली स्टेप 1 असणार आहे. ओके, स्टेप 2 मध्ये आपण काय करतो, रीड व्हर्टेक्स कोऑर्डिनेट्स ऑफ द क्लिपिंग विंडो. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमचा सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदममध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विंडो शेप डझंट मॅटर. मग तो पेंटॅगॉन असेल तर मग तुम्हाला 5 व्हर्टेक्स मिळतील, रेक्टँगल असेल तर 4 व्हर्टेक्स असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर हेक्झॅगॉन असेल तर 6 व्हर्टेक्स असणार आहेत, ऑक्टॅगॉन असेल तर 8 व्हर्टेक्स असणार आहेत. हे जेवढे पण व्हर्टायसेस असणार आहेत ते तुम्हाला काय करावं लागणार आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स जे असणार आहेत XY कोऑर्डिनेट्स ते तुम्हाला रीड आउट करून घ्यायचे आहेत, म्हणजे इनपुट घ्यायचं आहे. ओके, सर्वप्रथम आपण काय केलं, लाईन P1 P2 जे असणार आहेत, तुमच्या लाईनचे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ते इनपुट करून घेतले. त्याच्यानंतर तुमच्या क्लिपिंग विंडोचे जे व्हर्टायसेसचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते इनपुट करून घेतले. ओके, कॅल्क्युलेट D इक्वल टू P2 मायनस P1. आता आपल्याला इथं कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिरेक्शन D हे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करतो आपण, P2 मायनस P1 करून आपल्याला D मिळणार आहे. ओके, 4th स्टेपमध्ये काय करतो आपण, असाइन बाउंड्री पॉईंट B विथ अ पर्टिक्युलर एज. आता हा जो अल्गोरिदम आहे हा तुमच्या MSBTच्या मॉडेल आन्सरनुसार घेतलेला आहे. आपण मगाशी F जो बाउंड्री पॉईंट म्हणलं त्यालाच इथं काय म्हणलेलं आहे, B म्हणलेलं आहे. ओके, बाउंड्री पॉईंट B, F जो होता तोच B इथं घेतलेला आहे. ओके, असाइन बाउंड्री पॉईंट B विथ पर्टिक्युलर एज. ओके, हा बाउंड्री पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, असाइन करायचा आहे. ओके, एक एज कन्सिडर करायची आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानुसार त्या एजचा प्रत्येक एजचा पर्टिक्युलर N इनर नॉर्मल आणि बाउंड्री पॉईंट हे असणार आहेत अकॉर्डिंग टू एज ऑफ युअर क्लिपिंग विंडो. ओके, फाइंड इनर नॉर्मल वेक्टर. स्टेप 5 मध्ये बघा, फाइंड इनर नॉर्मल वेक्टर फॉर करस्पॉन्डिंग एज. त्या करस्पॉन्डिंग एजचा इनर नॉर्मल आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता एजनुसार तुम्ही बाउंड्री पॉईंट घेतला, एजनुसार इनर नॉर्मल घेतला. आता काय करायचं बघा, कॅल्क्युलेट D डॉट N हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे. ओके, अँड W इक्वल टू P1 मायनस B. आता W काय आहे, वेईंग फॅक्टर आहे तुमचं. ओके, काय करायचं आहे, कॅल्क्युलेट D डॉट N. D डॉट N हे जे प्रॉडक्ट आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. प्लस तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, W वेईंग फॅक्टर. वेईंग फॅक्टर कसं करतात, P1 मायनस बाउंड्री पॉईंट. बाउंड्री पॉईंट काय आहे तुमचा, B. ओके, म्हणून W इक्वल टू P1 मायनस B हा तुमचा वेईंग फॅक्टर झाला. आता इफ D डॉट N इज पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन 0 जर असेल तर, मगाशी तुम्हाला टिप्समध्ये मी सांगितलं होतं, जर पॉझिटिव्ह असेल तर काय मिळतं, कोणता T मिळतो, आणि निगेटिव्ह असेल तर कोणता T मिळतो. तेच इथं स्टेप आहे 7th स्टेप. इफ D डॉट N इज ग्रेटर दॅन 0 देन TL म्हणजे कोणता झाला तुमचा, इथं लोअर लिमिट व्हॅल्यू फॉर T. ओके, जर पॉझिटिव्ह असेल तर लोअर लिमिट व्हॅल्यू ऑफ T. त्या लोअर लिमिट ऑफ व्हॅल्यू फॉर Tलाच आपण इथं काय म्हणलं आहे, TL म्हणलेलं आहे. ओके, इफ D डॉट N इज ग्रेटर दॅन 0 देन आपल्याला काय मिळतं, T लोअर मिळतो. ओके, T लोअर इक्वल टू कसा, मायनस W डॉट N डिवायडेड बाय D डॉट N. ओके, एल्स काय मिळतं आपल्याला, T अप्पर. ओके, T अप्पर कसं काढतात, इक्वल टू मायनस W डॉट N डिवायडेड बाय D डॉट N. ओके, आता या ज्या स्टेप्स आहेत, कोणत्या, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 5, स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 7, ह्या काय करायचे आहेत आपल्याला, प्रत्येक एजसाठी रिपीट करायचे आहेत. ओके, रेक्टँगल असेल तर 4 वेळा रिपीट करावं लागणार तुम्हाला, पेंटॅगॉन असेल तर 5 वेळा रिपीट करावे लागणार. ओके, हेक्झॅगॉन असेल तर 6 वेळा रिपीट करावे लागणार. ऑल राईट, अकॉर्डिंग टू दॅट in step 8 we have to repeat the steps 4 through 7 for each edge of your clipping window. Okay, find maximum lower limit and minimum upper limit. आपल्याला इथं काय करायचं आहे, याच्यामध्ये मॅक्झिमम लोअर लिमिट आणि मिनिमम अप्पर लिमिट काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे म्हणजेच आपले इंटरसेक्शन पॉईंट्स असणार. इफ मॅक्झिमम लोअर लिमिट अँड मिनिमम अप्पर लिमिट डू नॉट सॅटिस्फाय कंडिशन 0 लेस दॅन इक्वल टू T लेस दॅन इक्वल टू 1 देन इग्नोर द लाईन. जर तुमचे हे मॅक्झिमम लोअर लिमिट आणि मिनिमम अप्पर लिमिट जे येणार आहे, त्या ज्या टीच्या व्हॅल्यू ज्या येणार आहेत त्या 0 to 1च्या मध्ये जर नसतील तर ते पर्टिक्युलर पॉईंट्स आपल्याला इग्नोर करावे लागणार आहेत. ऑलराईट,
Calculate the intersection points by substituting values of maximum lower limit and minimum upper limit in parametric equation of line P1, P2. सुरुवातीचं जे पॅरामेट्रिक इक्वेशन होतं याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे पी ऑफ टी इक्वल टू पी वन प्लस टी ऑफ टी इंटू पी टू मायनस पी वन, याच्यामध्ये आपल्याला या टीच्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत, सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इंटरसेक्शन पॉईंट्स मिळणार आहेत. ओके, इंटरसेक्शन पॉईंट्स मिळाले म्हणजेच आपल्याला ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती विदिन दॅट इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला ड्रॉ करता येते. ओके, ड्रॉ द लाईन सेगमेंट पी ऑफ टी एल टू पी ऑफ टी यू, ही अशी आपण लाईन इन बिटवीन दोज इंटरसेक्शन पॉईंट काढू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, क्लिप्ड लाईन तुमची मिळणार आहे. ऑल राईट, आणि त्याच्यानंतर 13th स्टेप जी असणार आहे ती स्टॉप असणार आहे. तर हा असा तुमचा सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे. ओके, बेस्ड ऑन पॅरामेट्रिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण टी हा पॅरामीटर कन्सिडर करून इंटरसेक्शन पॉईंट्स इव्हॅल्युएट करतो. ओके, मॅक्झिमम लोअर लिमिट अँड मिनिमम अपर लिमिट हे असे पॉईंट्स आपल्याला मिळतात. आणि वन्स वी गॉट द इंटरसेक्शन पॉईंट्स देन वी कॅन इझिली ड्रॉ द लाईन and we can easily clip the line. Okay, so this was your Cyrus-Beck line clipping algorithm. In the next section we will see numerical problem based on this Cyrus-Beck line clipping algorithm. Thank you.